नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, जानेवारी महिन्याची पेन्शन कधी मिळणार या संदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। तसेच दिव्यांग बांधवांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्याही आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात वाढ करून ते 2,500 रुपये करण्यात आलेले आहे। या वाढीव अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शासनाच्या डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांच्या नावासमोर UDID क्रमांक अपलोड करणे आवश्यक आहे। जर या दिव्यांग बांधवांच्या नावासमोर हा UDID कार्ड क्रमांक अपलोड केला नाही तर त्यांना हा लाभ मिळणार नाही। म्हणजेच काय, तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे अर्थसहाय्य मिळते परंतु अद्यापही त्यांनी UDID कार्ड काढलेले नाही, म्हणजे युनिक डिसेबिलिटी ID काढलेले नाही, अशा लाभार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केलेले आहे। मग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे शिबिर आयोजित केलेले आहे। अशा लाभार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केलेले आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दर बुधवारी व शुक्रवारी ही शिबिरे आयोजित केली गेलेली आहे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे आरोग्य विभागाकडील जुन्या ऑफलाईन हस्तलिखित किंवा प्रिंटेड दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे UDID कार्ड काढणे बंधनकारक आहे। ते ऑनलाईन आपल्याला UDID कार्ड काढावे लागते। तर त्यासाठी आपल्याला शिबिरात जायच्या आधी काय करावं लागणार आहे, तर आवश्यक कागदपत्रासह जवळच्या महा सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। तेथे संगणक ऑपरेटर असतात। अवलंबन कार्ड.gov.in या वेबसाईटवर आवश्यक त्या माहितीसह आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। UDID कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। मग हा अर्ज दिव्यांग लाभार्थ्यांचे नातेवाईक किंवा हितचिंतक यांच्यामार्फत आपल्या तालुक्यातील शिबिराची जी तारीख आहे त्यापूर्वी करावा, जेणेकरून शिबिराच्या दिवशी ऑनलाईन अर्ज करण्याचा वेळ वाचेल। तर मग रत्नागिरी जिल्ह्यातील जे कोण लाभार्थी असेल त्यांना आता 2 दिवसाची संधी आहे, बुधवार आणि शुक्रवार। कारण की मित्रांनो, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे अर्थसहाय्य मिळते परंतु त्यांच्याकडे अद्यापही UDID कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांनी वरील शिबिरात सहभागी होऊन स्वतःचे UDID कार्ड काढून घ्यायचे आहे। शासनास सहकार्य करावे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड आहे परंतु आधार KYC केलेली नाही, अशा व्यक्तींनी महा सेवा केंद्र किंवा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जे आहे त्यांच्याशी संपर्क साधून आधार KYC करून घ्यायची आहे। म्हणजे UDID कार्डला आधार कार्ड हे लिंक करायचं आहे व त्याची एक प्रत तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेमध्ये जमा करावी, अशा सूचना तहसीलदारामार्फत देण्यात आलेल्या आहे। यासाठी माहे जानेवारी 2026 या महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात दर बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कळविले आहे। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी UDID कार्ड काढून घ्या। UDID कार्ड आधार कार्डला लिंक करून घ्या आणि त्याची एक प्रत तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावी। जर तुम्हालाही अशा पद्धतीने काही अडचण असेल, जे दिव्यांग बांधव दुसऱ्या इतर जिल्ह्यातील असतील त्यांनी सुद्धा त्यांचे UDID कार्ड काढून घ्या आणि आधार लिंक करून घ्या आणि त्याची एक प्रत तुमच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेत जमा करा, की ज्यामुळे तुम्हाला तुमचे पेन्शन मिळण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। तुमचे पेन्शन हे रेग्युलर 2,500 रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यात जमा होतील। तर मित्रांनो, आता महत्त्वाचा प्रश्न जो राहिलेला आहे तो म्हणजे जानेवारी महिन्याचे पेन्शन कधी जमा होणार। तर मित्रांनो, आता महिना संपत आलेला आहे, अजूनपर्यंत कोठेही कोणतीही सूचना सरकारने दिलेली नाही। त्यामुळे हे पेन्शन कधी मिळेल हे सांगता येत नाही, परंतु आता 26 जानेवारी झाल्यानंतर याबाबत काय निर्णय होतो त्याविषयी सरकारच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। आपण वरिष्ठ स्तरावर चौकशी केलेली आहे, परंतु मित्रांनो त्यांनी अद्यापही कोणत्या सूचना दिलेल्या नाही। अनेक ठिकाणी अफवा येतात की पेन्शन वाटप सुरू झालेले आहे, खात्यात जमा केलेले आहे। अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आपल्या चॅनलवर खात्रीशीर पुराव्यासहित माहिती तुम्हाला
देण्यात येईल की जानेवारी महिन्याचे पेन्शन कधी येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधव, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।